हेलो दोस्तों, कैसे हो? ठीक हो ना? तो ठीक तो होंगे क्योंकि तुमच्या पाठीमागे आहे DG कोकणी ट्युटोरियल चॅनल, जे तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकत आहे आणि तुमचा विकास करत आहे. बाळांनो, त्यानुसार समजून घ्या एक गोष्ट, की DG कोकणी ट्युटोरियलसोबत जोपर्यंत तुम्ही कनेक्ट राहाल, तोपर्यंत तुमच्या ज्ञानामध्ये भर असणार, भर असणार, भर असणार. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट, शेअर करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील बाळांनो. चला तर आज चालू करणार आहोत आपण 10th स्टँडर्डचा हिस्ट्री हा सब्जेक्ट, ज्याचं सेकंड लेसन. ओके बाळांनो, सेकंड लेसन काय घेतोय आपण, कोणता घेणार आहोत? हिस्टोरिओग्राफी इंडियन ट्रेडिशन. आपल्याला माहिती आहे, मेमरीज पाहिजे असेल तर काय, ग्रेट डीड्स ऑफ ॲन्सेस्टर, मायथॉलॉजिकल लोअर, सोशल ट्रान्झिशन. ओके, बरोबर ना? व्हॉट डू द इन्स्क्रिप्शन कन्फर्म? तर आपल्याला माहिती आहे, थर्ड मिलेनियन BCच्या अगोदर आपल्याला या गोष्टी पाहायला भेटल्यात. फीचर्स ऑफ इन्स्क्रिप्शन असेल, डेटेड टू द 3rd century BCE, बरोबर ना? एम्पर अशोक मौर्य टाइम्स, बरोबर ना? नॅचरल रॉक्स वगैरे त्याच्यावर त्याचे जे पिलर बनवलेले. 1st सेंचुरीचा जर विचार केला तर समजा कॉईन्स, मेटल इमेज, स्कल्पचर, कॉपर प्लेट्स या प्रकारच्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. डेट्स ऑफ द रेन ऑफ वेरियस किंग डिनॅस्टी, टेरिटोरियल एक्सटेंट. साधारणतः इंडियाचा मॅप बघितला तुम्ही बघा, यामध्ये तुम्हाला खूप सारे राज्य पाहायला भेटतील, बरोबर ना? आणि वेगवेगळ्या किंगचे म्हणजे वेगवेगळ्या म्हणतो ना आपण, तसं पाहिलं तर हे बघा, हे मगध होतं, करेक्ट. त्यानंतर या ठिकाणी वाकाटाका, ओके, या ठिकाणी पलावा, बरोबर ना? तर या पद्धतीने आपल्याला खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राजाचं राज्य बघायला भेटत होते, ज्यामध्ये इथं समुद्रगुप्त होते, बरं ना? तर यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी बघू शकतो. जर पॉलिटिकल इव्हेंटचा जर विचार केला, सोशल ऑर्गनायझेशन, क्लायमेट, त्यानंतर फेमाईन्स, या सर्व गोष्टींचा या काळात विचार करायला लागेल, त्यावेळेस आपण खरी हिस्ट्री समजून घेऊ शकतो. आता आपल्याला माहिती आहे, ॲन्शंट इंडियन लिटरेचर होते, त्यांनी रामायण आणि महाभारताविषयी लिहिलेले काही पुराणाज आहे, बरं, जैन बुद्धिस्ट टेक्स्ट आहे. त्यानंतर हिस्टॉरिकल अकाउंट्स बाय इंडियन ऑथर्स, देन चायनीज मॅप ऑफ इंडिया. ओके, तर यामध्ये आपल्याला हिस्ट्री चेक करताना, हिस्ट्रीचा स्टडी करताना खूप सारे सोर्सेस लक्षात ठेवायला लागणार आहे. बघा, जर आपण हिस्ट्री जर स्टडी करायची, सपोज मौर्य एम्पायर आहे, मौर्य एम्पायरची हिस्ट्री काय आहे, तर सर्वात अगोदर चंद्रगुप्त होते, नंतर बिंदुसारा, नंतर अशोका. मग अशोकाला किती मुलं होते, पुत्र होते 6. त्यानंतर एक महेंद्र होता, संघमित्रा, त्यानंतर चारुमती, कौला, जलांका आणि तिवारा. अशा प्रकारे ती डिनेस्टी किंवा ते जे मौर्य एम्पायर आहे त्या पुढे पुढे हळू एक्सटेंड होत गेलं ना. अशोकांच्या नंतर मौर्य जे एम्पायर होतं त्यांना थोडक्यात उतरते काळाला लागून ते हळूहळू संपत गेलं. तो नंतरचा इतिहास आहे, बरोबर ना? पण आपल्याला हे कसं असतं, बायोग्राफी काय असते, किंवा आपण म्हणतो ना, एक एन्शियंट पिरियडनुसार प्रत्येक एम्पायर कसा सुरू झाला, कसा एंड झाला, या गोष्टी स्टडी करण्यासाठी आपल्याला या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आता सपोज बायोग्राफी पण काही किंग्सनी स्वतःची लिहिलेली किंवा डिनेस्टी रिलेटेड लिहिलेली, ज्यामध्ये चरित्र जे बाणभट्ट यांनी लिहिलेले, हर्षवर्धन नावाचे जे राजा होते त्यांच्या रिलेटेड हर्षचरित्र असं बाणभट्ट यांनी लिहिलेली ती बायोग्राफी, म्हणजे त्यांच्या चरित्रावर लिहिलेली. लक्षात ठेवा, ऑटोबायोग्राफी असते ती स्वतः लिहितं, दुसरे लिहितात ते बायोग्राफी. ओके, सपोज आता तुम्ही काही गोष्टी आयडेंटिफाय करू शकता. इन्स्क्रिप्शन यामध्ये बघा, सोगौरा, गोरखपूर, UP मधलं आत्ताचं जे जिल्हा आहे गोरखपूर, त्याला पहिलं नाव होतं सोगौरा. ओके, मौर्यन पिरियडच्या काळात या ठिकाणी ब्राह्मी स्क्रिप्ट लिहिलं गेलं होतं. तसंच ट्री इन रेलिंग अँड माउंटेन ॲट द बिगिनिंग ऑफ द इन्स्क्रिप्शन ऑकर ऑन पंचमार्क कॉइन्स. ओके, द symbol of structure erected on 4 pillars in indicative a granary. The inscription records a royal order that grains stored in granaries should be carefully distributed. This is the suggestive of precautions taken during a famine. The history of Kashmir is captured in राज तारांगिणी. ओके, काश्मीरची हिस्ट्रीचा विचार केला तर राज तारांगिणी यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल किंवा ऐकायला भेटेल. कालहाना इन
12th सेंचुरीमध्ये लिहिलेलं आहे. सी ख्रिश्चन इरा. इट इज क्लोजर टू द कॉन्सेप्ट ऑफ मॉडर्न हिस्टोग्राफी. हिस्टोग्राफीच्या आसपास ती कन्सेप्ट आहे. राज तारांगणी बाय एक्झामायनिंग सोर्सेस लाईक इन्स्क्रिप्शन. साधारणतः बघा कल्लाना यांनी राज तारांगिणी लिहिताना कोणकोणते सोर्स एक्झामिन केले, त्यामध्ये इन्स्क्रिप्शन असेल, कॉईन्स असेल, रिमेन्स ऑफ एन्शियंट मॉन्युमेंट्स म्हणजे जे हाताने लिहिले गेले डॉक्युमेंट जे आहे हिस्ट्रीमध्ये ते चेक केले किंवा ते पण त्याचा पण स्टडी केला. देन लोकल ट्रॅडिशन काय होतं ते पण बघितलं गेलं. तर अशा पद्धतीने या गोष्टीचा स्टडी करून त्यांनी लिहिलं होतं ते बुक्स किंवा ती बायोग्राफी. त्यानंतर मेडिवल इंडिया जो आहे त्यामध्ये ही अरेबिक आणि पर्शियन हिस्टोग्राफी आपल्याला पाहायला भेटते, ज्यामध्ये जियाउद्दीन बारानी यांनी तारिक आय फिरोज शाही या नावाचं बुक लिहिलेलं आहे. जियाउद्दीन बारनी किंवा बारानी यांनी हे बुक लिहिलेलं. तर बघा हे जे जियाउद्दीन बारानी होते यांनी काय केलं, यांनी हे बुक लिहिलेलं होतं ज्यामध्ये त्यांनी हिस्टोग्राफीचा ॲक्च्युली हिस्टोग्राफीला एक स्कोप भेटेल अशा प्रकारे यांचं बुक होतं. त्यांच्या अँगलने जे रूलर्स होते ना, रूलर म्हणजे जे राज्यकर्ते होते, त्यांनी ते फेलिंग अँड इनकरेक्ट पॉलिसीज ज्या होत्या त्यांच्याविषयी लिहिलं होतं. आणि अजून हिस्टोरियन शुड बी ऑल्सो कन्सिडर द इम्पॅक्ट ऑफ द टीचिंग ऑफ वाईज अँड लर्न सेंट्स ऑन द कल्चरल लाईफ ऑफ द पीपल. ओके, सेंट जे असतात त्यांच्यापासून सुद्धा पीपलची कल्चरल लाईफ कशी आहे ते पण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानुसार हिस्टोग्राफी लिहिताना किंवा हिस्टोग्राफी स्टडी करताना, हिस्ट्री स्टडी करताना, हिस्टोग्राफी लिहिताना मुघल एम्पायरची जी हिस्ट्री आहे ती पण बघितलं पाहिजे. त्यामध्ये बघा बाबर आहे, बाबरनं काय लिहिलं होतं, स्वतःची बायोग्राफी लिहिली होती ज्याचं नाव होतं काय बाळांनो, तुगलक. बघा तुजुक ई बाबरी म्हणजे तुजुक आय बाबरी आपण असं म्हणू शकतो. हे बाबरने स्वतःची ऑटोबायोग्राफी लिहिली होती. त्यानंतर त्यांनी जे बॅटल झाले डिफरंट टाईपचे जे बॅटल झाले ते त्यांच्यासोबत किंवा त्यांनी जे केलेले बरं ना त्याच्याविषयी त्यांनी त्या तुजुक ई बाबरीमध्ये सर्व लिहून ठेवलं आहे. कोणकोणते बॅटल झाले, कोणासोबत झाले, हारले की जिंकले, त्या सर्व गोष्टी त्यात मेन्शन केलेलं आहे त्यांनी. तसंच त्यांनी प्रत्येक ऑब्झर्वेशन म्हणजे कोणत्या सिटीजमध्ये ट्रॅव्हल केलं त्यांनी, कोणत्या रिजनमध्ये गेले, या सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन पण त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यात लिहून ठेवलं. त्यानंतर ज्या भागात गेले तिथलं इकॉनॉमी कशी होती, त्यानंतर त्यात कस्टम्स कसं होता, फ्लोरा कसा होता, या सर्व गोष्टी त्यांनी स्टडी केलेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी त्या गोष्टी त्यात मांडलेल्या आहे. म्हणजे फक्त लिहिताना फक्त लिहायचं म्हणून लिहिलं नाही, तर त्यांनी डिटेलमध्ये सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे. तसं पुढे जाऊन अबुल फजल यांचा अकबरनामा, त्यांनी अकबरांच्या कार्यांविषयी या ठिकाणी लिहिलेलं आहे. अबुल फजल कोणी लिहिलं आहे बाळांनो, अबुल फजल काय लिहिलं, अकबरनामा. ओके, त्यानंतर त्यांनी क्रिटिकल हिस्टोग्राफीचा विचार केलेला आहे. म्हणजे त्यांनी जे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स कलेक्ट केले त्यावेळेस त्यांनी त्याची स्क्रुटिनी केली. काय केली बाळांनो, स्क्रुटिनी म्हणजे काय म्हणू शकतो आपण, ते जे डॉक्युमेंट्स ओरिजिनल आहे का, त्यामध्ये सत्यता किती, ट्रूथनेस किती, या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांनी लिहिलेली. म्हणजे रिअलिस्टिक आहे का, म्हणजे त्यांनी असा नाही विचार केला का भेटले डॉक्युमेंट्स त्याच्या हिस्ट्री रिअलिस्टिक आहे का, म्हणजे किती सत्यता आहे त्यात, रिअल होतं का, या सर्व गोष्टींचा स्टडी करून त्यांनी ती अकबरनामा लिहिलेला आहे तो. त्यानंतर नेक्स्ट येते बखर काय असतं बाळांनो, तर हे बखर म्हणजे जी घटना आहे ते जे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स आहे, ही बखर म्हणजे सुद्धा हिस्टॉरिकल डॉक्युमेंट, ज्याची बखर आहे त्यामध्ये त्या व्यक्तीची किंवा त्या गोष्टीची किंवा त्या एम्पररची सर्व प्रकारची माहिती त्या बखरमध्ये असते. आणि हे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्समध्ये खूप महत्त्वाचं हे डॉक्युमेंट्स मानलं गेलं आहे, ज्यामध्ये ते हिरोज असेल किंवा ते जे हिस्टॉरिकल इव्हेंट झालेले आहेत त्यांच्या स्टोरीज असेल, बॅटल्स असेल, त्यानंतर जे ग्रेट मेन होऊन गेलेले त्यांची लाईफ असेल, या सर्व गोष्टीच्या रिलेटेड बखर लिहिली गेली आहे. त्यामुळे बखर हा सुद्धा खूप महत्त्वाचा विषय इतिहासामध्ये हिस्ट्रीमध्ये मानला जातो. जसं मराठी बखरचा विचार केला तर सभासद बखर काय बाळांनो, सभासद बखर ही मराठीमध्ये बखर लिहिली गेली, जी कृष्णाजी अनंत सभासद. ओके, कृष्णाजी अनंत सभासद यांनी कधी लिहिली, ज्यावेळेस छत्रपती राजाराम यांचा काळ होता, म्हणजे साधारणतः छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर जो छत्रपती राजाराम महाराजांचा काळ होता त्या काळात त्यांनी सभासदांची बखर लिहिली गेली. तसं भाऊसाहेबांची बखर
जे पानिपतचं युद्ध झालेलं आहे, म्हणजे पानिपतच्या अब्दाली आणि मराठ्यांमध्ये जे पानिपतचे 3 युद्ध झाले, त्यामधल्या पानिपतच्या बॅटल्सविषयी भाऊसाहेबांनी ती बखर लिहिली गेली. त्यामध्ये पानिपतची लढाई कशी होती, काय झालं, सर्व गोष्टी त्यात आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर पानिपतची बखर डिस्क्राईब द सेम बॅटल्स. ओके, त्याच प्रकारची मराठ्यांची बखर असेल, भाऊसाहेबांची बखर असेल, बरोबर ना, पानिपतची बखर असेल. त्यानंतर होळकरांची कैफियत म्हणजे ज्यामध्ये होळकर आणि त्यांनी मराठा रूल यासाठी दिलेलं कॉन्ट्रीब्युशन, या सर्व गोष्टी त्या होळकरांच्या कैफियतमध्ये लिहिली गेली. त्यानुसार बखरवरनं आपल्याला त्या पर्टिक्युलर स्थानाची पर्टिक्युलर व्यक्तीची पर्टिक्युलर राजाची या सर्व गोष्टी सर्व प्रकारच्या गोष्टींची आपल्याला त्या बखरमध्ये माहिती भेटते. बखरीमध्ये पण टाईप्स आहे मित्रांनो, ज्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ बखर पाहायला गेलं तर बायोग्राफीज ऑफ किंग्स, म्हणजे ते किंग जे असेल, वेगवेगळे रूलर जे असेल, एम्परर असेल, त्यांची बायोग्राफी काय होती, ते कुठले होते, त्यांनी काय केलं, त्यांचा जन्म कसा झाला, त्यांनी राज्य कसं सुरू केलं, त्यांचं राज्य कुठपर्यंत पोहोचलं, पसरलं, या सर्व गोष्टीची माहिती त्या ठिकाणी दिली गेली. त्यानंतर डिनेस्टिक हिस्ट्री, म्हणजे डिनेस्टी कोणत्याही प्रकारची डिनेस्टी होती, जसं मौर्य डिनेस्टी असेल, त्यानंतर मौर्य, कारण त्यानंतर जसं खूप सारे डिनेस्टी होऊन गेलेले आहे. त्यानुसार इतके डिनेस्टी आपल्या इंडियामध्ये झालेले आहे, कारण एका राज्यात 2-2, 3-3 डिनेस्टी आपण पाहिलेले आहे. त्यानंतर हे जे इव्हेंट झाले, त्या इव्हेंट्समध्ये त्या इव्हेंटचं डिस्क्रिप्शन केलेलं आहे. कोणते इव्हेंट झाले, ते इव्हेंट कोणते असेल, जे बॅटल असेल मे बी, किंवा एखादं फंक्शन असेल, किंवा एखादा एक लक्षात ठेवणारी मेमरीज असेल, या सर्व गोष्टींचं डिस्क्रिप्शन त्यामध्ये केलं जातं. अशा टाईपची पण बखर असते. त्यानंतर हिस्ट्री काय आहे एखाद्या सेक्टची, त्याच्याबद्दल ऑटोबायोग्राफी, ज्या कोणी राजाने स्वतःची ऑटोबायोग्राफी लिहिली, ती पण एक बखरचा प्रकार म्हणू शकतो आपण. त्यानंतर रिगार्डिंग ग्रीव्हन्सेस, वेगवेगळ्या ज्या समिती असतात, सोसायटी असतात, त्यांच्या रिलेटेड पण बखर लिहिली गेली. त्यानंतर मायथॉलॉजी काय होती, त्याच्या आधारावर सुद्धा बखर लिहिली गेली. त्यानंतर स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन बाय किंग्स, जे किंग राजे राहायचे, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं एक ॲडमिनिस्ट्रेशन एकदम प्रॉपर केलं होतं, जसं त्यामध्ये 8 मिनिस्टर होते. अशाच प्रकारे स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन जे किंगचे वेगवेगळे असायचे, त्यानुसार त्यावर सुद्धा बखर लिहिली गेली आहे. ओके बाळांनो, तर बघा, तुम्हाला माहीत आहे का, साधारणतः जर फॉरेन स्कॉलरचा विचार केला तर इंडिया रिलेटेड सुद्धा त्यांनी खूप साऱ्या गोष्टी लिहिलेल्या, ज्या सुलतानेत पिरियड असेल त्यामध्ये बघा, अल्बेरुनी, हसन नाझमी, निजामी, मिनाज सिराज, अमीर खुसरान, याह्या बिन अहमद श्रीहिंदी, त्यानंतर तेमनू आयलंग किंवा अमीर तैमूर यांनी सुद्धा सुलतानेत पिरियड जो होता ना, त्या काळात यांनी सुद्धा हे फॉरेन स्कॉलर होते सर्व, जे हिस्टोरियन होते, ज्यांनी इंडिया रिलेटेड जे हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन होते सुलतानेत पिरियडमध्ये, त्या सर्व गोष्टी रिलेटेड त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, किंवा त्यांनी पण त्या हिस्ट्रीचा स्टडी केलेला आहे. ज्यामध्ये अकाउंट्स ऑफ फॉरेन ट्रॅव्हलर ऑल्सो प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द मेडिएवल पिरियड. जे फॉरेन ट्रॅव्हलर होते, म्हणजे जे बाहेरून आले इंडियामध्ये आणि त्यांनी थोडा एक स्टडी केला आणि इन्फॉर्मेशन ज्या त्यांच्याकडे भेटल्या, त्यानुसार त्यांनी त्यांच्या पद्धतीने हिस्ट्री मांडली, ज्यामध्ये आयवन बटुटा असेल, प्रोनाऊन्सिएशन थोडं इकडे तिकडे होऊ शकतं, निकोला कॉन्टी, बरोबर ना, डॉमिनोज पेज, देन बार्बोसा, या प्रकारचे फॉरेन स्कॉलर होते. त्यामध्ये हिस्टोरियनचा विचार केला तर औरंगजेबच्या काळात साधारणतः मुघल हिस्ट्रीचा सोर्स आपल्याला जास्त पाहायला भेटतो, ज्यामध्ये बघा ईश्वरदास नगर, भीमसेन सक्सेना, काफी खान, निकोला मोनोक्की यांनी औरंगजेबच्या टायमाला हिस्ट्रीचा खूप साऱ्या डॉक्युमेंटचा वापर करून किंवा वेगवेगळ्या गोष्टीचा स्टडी करून मुघल हिस्ट्री लिहिण्याचा प्रयत्न केला. जर तसं पाहिलं तर एन्शंट सायन्समध्ये सुपरविजन जे केलं सर अलेक्झांडर कनिंघम यांनी केलं, फर्स्ट डायरेक्टर जनरल ऑफ आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया. आणि सर अलेक्झांडर कनिंघम कोण होते, फर्स्ट डायरेक्टर ऑफ जनरल ऑफ आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. ते आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया काय बाळांनो, तर ॲक्च्युली हे एक लायब्ररी, खूप बिग लायब्ररी, म्हणजे तुम्हाला प्रत्येक टाईपचं पुस्तक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल, जे दिल्लीला आहे. तर त्यामध्ये त्याचे जे डायरेक्टर होते, ते पहिले डायरेक्टर कोण होते, सर अलेक्झांडर कनिंघम. त्यानंतर हरप्पन सिव्हिलायझेशन ज्यांनी डिस्कवर केलं, त्यांचं नाव आहे सर जॉन मार्शल. म्हणजे हरप्पन संस्कृती किंवा हरप्पन सिव्हिलायझेशन तुम्हाला माहिती आहे खूप वर्षापूर्वी होऊन गेलेले, ज्यामध्ये बिफोर ख्रिश्चन इराच्या अगोदर होऊन गेलेले, साधारणतः 3,500
म्हणजे 3500 BCE बिफोर ख्रिश्चन एरा, त्यावेळेचा स्टडी म्हणजे ते हिस्टॉरिकल किंवा काही रेफरन्सचा वापर करून सर जॉन मार्शल यांनी ती हरप्पन सिव्हिलायझेशन डिस्कवर केलेली, म्हणजे इथपर्यंत हिस्ट्री स्टडी केलेली. त्यानंतर ब्रिटिश इंडिया, हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया पब्लिश्ड इन 1817 हॉज रिटन बाय जेम्स मिल. ओके, जेम्स मिल यांनी ब्रिटिश इंडियाची हिस्ट्री लिहिलेली. आणि फर्स्ट बुक ऑन इंडिया हिस्ट्री रिटन बाय ब्रिटिश हिस्टोरियन. इंडियन हिस्ट्री रिलेटेड पहिलं बुक ज्यांनी लिहिलं त्यांचं नाव आहे जेम्स मिल, आणि ते काय होते, ब्रिटिश हिस्टोरियन होते. कोण होते बाळांनो, ब्रिटिश हिस्टोरियन. ओके, तसंच हिस्ट्री ऑफ इंडिया वॉज रिटन बाय माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, हे बॉम्बेचे गव्हर्नर होते, ज्यांनी 1841ला इंडियाची हिस्ट्री रिलेटेड लिहिलेलं आहे. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे गव्हर्नर होते बॉम्बेचे, लक्षात ठेवा. 1841ला त्यांनी हिस्ट्री लिहिलेली. त्यानंतर ग्रँड डप मराठा हिस्ट्री रिलेटेड ग्रँड डप यांनी लिहिलेली, हे पण हिस्टोरियन फॉरेनर होते. ओके, आणि त्यांनी 3 वॉल्यूममध्ये लिहिलेली मराठा हिस्ट्री, जे हिस्ट्री ऑफ मराठा जे आहे ना, 3 वॉल्यूम 3 भागामध्ये डिवाईड करून त्यांनी लिहिलेली. ऑल्सो इज रायटिंग शोड द ब्रिटिश इन्क्लायनेशन फॉर द कॅरी मिनिंग इंडियन कल्चर अँड हिस्ट्री. याच्यावरनं आपल्याला कळतं का इंडियन कल्चर आणि इंडियाची हिस्ट्री स्टडी करण्यामध्ये फॉरेनर जे होते किंवा फॉरेन स्कॉलर होते त्यांनासुद्धा खूप रस होता किंवा इंटरेस्ट होता. कारण इंडियाच्या रिलेटेड हिस्ट्री म्हणजे इंडियामध्ये खूप चेंजेस आलेले, त्यामुळे इंडियाची हिस्ट्री जितकी स्टडी कराल ती कमीच आहे. या पद्धतीने इंडियाच्या हिस्ट्रीमध्ये खूप जणांना इंटरेस्ट होता, ज्यामध्ये ग्रँड डप यांना मदत केली नीलकंठ जनार्दन कीर्तने, विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी ग्रँड डप यांना हेल्प केली. त्यानंतर कॉलोनेल टोड रोट अबाउट द कॉलोनियल. हे कॉलोनियल नाव जरी असेल प्रोनाऊन्सिएशन, पण ॲक्च्युली याला कर्नल म्हणतात. कर्नल टोड रोट अबाउट द राजस्थान हिस्ट्री. कर्नल टोड यांनी कोणती हिस्ट्री लिहिली, राजस्थान हिस्ट्री. त्यांनी ती राजस्थानची हिस्ट्री 2 वॉल्यूममध्ये लिहिली. राजस्थान रिलेटेड सर्व त्यांनी त्या हिस्ट्रीमध्ये मांडलेलं आहे. त्यानंतर ही कॉलनियल हिस्टोग्राफी जी आहे, कॉलनियल मीन्स ज्या कॉलनीज वगैरे होते ना, हू वेअर द अर्ली स्कॉलर्स हू स्टडी अँड रोट इंडियन हिस्ट्री. मेनली ब्रिटिश ऑफिसर जे होते आणि ख्रिश्चन मिशनरीज होते. मिशनरीज म्हणजे त्यांच्या धर्माविषयी स्प्रेड करणारे जे व्यक्ती होते त्यांना ख्रिश्चन मिशनरीज म्हणायचे. त्यांनी तर खूप सारा स्टडी केला इंडियन कल्चर रिलेटेड किंवा इंडियन हिस्ट्री रिलेटेड, आणि त्यानंतर त्यांनी हिस्ट्री मांडली. दे रिडिक्युल्ड इंडियन कल्चर, दे जस्टिफाईड कॉलोनियल ब्रिटिश रूल. देन कॅम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया, ही जे बुक होतं हे त्यांनी 5 वॉल्यूममध्ये डिवाईड केलं आणि 5 वॉल्यूम त्याचे बनवले गेले, कॅम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया. त्यानंतर येते ओरिएंटलिस्ट हिस्टोग्राफी. ओरिएंटलिस्ट मीन्स व्हॉट, तर यामध्ये युरोपियन स्कॉलर जे होते ते ओरिएंटलिस्ट जे होते हिस्ट्री त्याच्या रिलेटेड जर बघितलं तर युरोपियन जे स्कॉलर होते हू फेल्ड क्युरियस अबाउट द सिव्हिलायझेशन अँड कंट्री ऑफ द ईस्टकडच्या ज्या कंट्रीज होत्या त्यांना ते एक क्युरियस इंटरेस्ट होता की ॲक्झॅक्टली या ईस्टकडच्या कंट्रीची हिस्ट्री काय. त्यामुळे त्यांनी काय केलं, ॲडमिरेशन किंवा त्या हिस्ट्री रिलेटेड रिस्पेक्ट केला. आणि त्यानंतर त्यांची जे संस्कृत आणि युरोपियन लँग्वेज जे होतं त्यांच्या सिमिलॅरिटीमध्ये त्यांनी सिमिलॅरिटीचा स्टडीज करून त्यांनी वेदिक ट्रेडिशन काय आहे, संस्कृत लिटरेचर काय आहे या रिलेटेड त्यांनी काय केलं, स्टडी केला. त्यामध्ये बघा जर विचार केला तर बघा वेदिक ट्रेडिशन असेल, संस्कृत असेल, या रिलेटेड त्यांना जास्त इंटरेस्ट होता. त्यानंतर हे जे युरोपियन लँग्वेज आहे आणि संस्कृत लँग्वेज आहे यांच्यामधला फरक त्यांना जाणून घ्यायचा होता. तसंच सर विल्यम जोन्स, बघा आपल्या ब्रिटिश रूलच्या असताना एक 1784 साली सर विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. ओके, एशियाटिक सोसायटी. तर यामध्ये बघा तो कोलकाताला स्थापन केली. कोणती सोसायटी, एशियाटिक सोसायटी. सो इट्स ओपन डोअर फॉर रिसर्च अँड एन्सेट इन इंडियन हिस्ट्री अँड लिटरेचर. त्यांनीच खरं दरवाजा उघडला की इंडियन हिस्ट्री काय आहे, इंडियन लिटरेचर काय आहे, या सर्व गोष्टी स्टडी करण्यासाठी एक त्यांनी सुरुवात केलेली. ओके, त्यानंतर ओरियन हिस्टोग्राफीचा विचार केला. दुसरा आहे फेडरिक मॅक्स मुलर यांनी सुद्धा
यांचं एक ओपिनियन होतं संस्कृत रिलेटेड, की हे जी संस्कृत आहे बरं ना, तर ही सर्वात अगोदरची एन्शियंट ही लँग्वेज आहे. म्हणजे जगामध्ये सर्वात अगोदर कोणती लँग्वेज आली? संस्कृत. ओके, कोणती आहे? संस्कृत, जी इंडो युरोपियन लँग्वेज म्हणून सुद्धा ओळखली गेली. त्यामध्ये त्यांनी संस्कृतचं काय केलं, ही ट्रान्सलेटेड द संस्कृत टेक्स्ट ऑफ हितोपदेश. हितोपदेश ज्यामध्ये संस्कृत होतं ते ट्रान्सलेट केलं आणि जवळजवळ त्यांनी एक बुक्स काढलं ज्याचं नाव होतं, काय होतं? द सॅक्रेड बुक्स ऑफ ईस्ट. आणि त्याचे त्यांनी 50 व्हॉल्यूम्स काढले बाळांनो. किती? 50 व्हॉल्यूम्स काढले. त्यानंतर त्यांनी ऋग्वेदा, बघा आपल्या संस्कृत भाषेत 4 वेद आहे. 4 वेद होऊन गेले हिंदू संस्कृतीमध्ये, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद. ओके, त्यामध्ये त्यांनी ऋग्वेदाचे 6 व्हॉल्यूम्स पब्लिश केले बाळांनो. किती? 6. तर ऋग्वेदाचं अल्सो त्यांनी जर्मनमध्ये ट्रान्सलेट केलं. कोणी? फेडरिक मॅक्स मुलर यांनी जर्मनमध्ये ट्रान्सलेट केलं. हे जे एडवर्ड सैड होते, हे काय बोलत आहे? ए स्कॉलर हू हॅज रिव्हॅल्युएटेड द ओरिएंटलिस्ट रायटिंग्स हॅज थ्रोन लाईट ऑन द इम्पेरियलिस्टिक इंटरेस्ट ऑफ ओरिएंटल स्कॉलर्स. ओके, नॅशनलिस्टिक हिस्टोग्राफीमध्ये नॅशनलिस्टिक म्हणजे इंडियन हिस्टोरियन जे होते त्यांनी सुद्धा एक ब्रिटिश एज्युकेशन सिस्टीमचा स्टडी केल्यानंतर किंवा ब्रिटिश एज्युकेशन सिस्टीम अप्लाय केल्यानंतर, अंमलात आणल्यानंतर त्यांनी इंडिया रिलेटेड त्यांना पण एक इंटरेस्ट वाटला आणि इंडियन रीडर काय असतात किंवा इंडियाची हिस्ट्री काय, महाराष्ट्राची हिस्ट्री काय, हे सुद्धा त्यांना एक जाणून घेण्यात रस निर्माण झाला. ज्यामध्ये महाराष्ट्रातले जे होते विष्णू शास्त्री चिपळूणकर बाळांनो. कोण होते? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी इंडियन हिस्ट्री रिलेटेड रस दाखवला आणि त्याचा स्टडी करायला सुरुवात केली. ज्यामध्ये पुढे जाऊन एक महादेव गोविंद रानडे, त्यानंतर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, त्यानंतर विदा सावरकर, त्यानंतर रमेश माझुमदार, काशी जयस्वाल, ओके, भगवानलाल इंद्रजी मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, राजेंद्रलाल मिश्रा, अनंत सदाशिव आलटेकर यांनी सुद्धा इंडियाच्या हिस्ट्रीविषयी त्यांनी खूप साऱ्या डिफरंट प्रकारे स्टडी करून एक इंडियन हिस्ट्रीला एक नवी चालना दिली. ज्यामध्ये पुढे जाऊन एक पुढच्या इतिहासकारांना ती इंडियन हिस्ट्री मांडण्यामध्ये थोडं यश आलं आणि थोडं सपोर्ट भेटला यांच्यामुळे. सो नॅशनलिस्ट हिस्ट्रीमध्ये सुद्धा खूप रस होता. ज्यामध्ये बघा जस्टिस महादेव गोविंद रानडे जे होते यांनी एक राईज ऑफ मराठा पॉवर हे बुक लिहिलेलं आहे. बघा बाळांनो, काय? द राईज ऑफ मराठा पॉवर. कोणी लिहिलं? महादेव गोविंद रानडे. त्यांनी काय केलं? हे जे मराठा एम्पायर सुरू केलं ना, याचं बॅकग्राऊंड काय होतं, जे सुरू कसं झालं, कुठून झालं, हे सर्व त्यांनी याच्यात लिहिलेलं आहे बॅकग्राऊंड. ओके बाळांनो, तसंच त्यांनी काही गोष्टी अजून म्हणजे म्हणतो ना आपण त्या काळात सोशल कसं वातावरण होतं, कल्चरल वातावरण, रिलिजियस लेवल काय होती, या सर्व गोष्टींचा स्टडी करून त्यांनी ते लिहिलेलं आहे. म्हणजे फक्त एक छत्रपती होते आणि छत्रपतींचं स्वराज्य होतं आणि त्यांना मुघलांविषयी झालं किंवा निजामांविषयी झालं किंवा आदिलशाहीविषयी विरोधात लढायचं एवढंच काम नव्हतं. तर त्यामध्ये स्वराज्य कसं चाललं, सोशलिझम कसं होतं, कल्चरल ॲक्टिव्हिटी काय होते, रिलिजियस काय होतं, या सर्व गोष्टींचा स्टडी करून त्यांनी ते बुक लिहिलं आहे बाळांनो. म्हणजे इतिहास स्टडी करताना फक्त तुम्ही ओव्हरऑली स्टडी करू नका, तर ओव्हरऑल स्टडी करा, जेणेकरून तुम्हाला त्या ज्या रिलेटेड तुम्ही हिस्ट्री लिहितात ती पूर्णपणे त्याची माहिती भेटेल. त्यानंतर एक नॅशनलिस्टिक हिस्टोग्राफीमध्ये विके राजवाडे पण होते, वेल नोन फॉर हिज रायटिंग्स इन मराठी. ते मराठीमध्ये त्यांनी लिहिलेले, ज्यामध्ये हिस्ट्री, लिंग्विस्टिक, एथमॉलॉजी या सर्व गोष्टींचा त्यांनी स्टडी करून लिहिलेलं आहे बाळांनो. आणि तसं त्यांनी भारत इतिहास समाज संशोधक मंडळ, ओके, तर हे पुण्याला स्थापन केलेलं आहे. कधी? 7 जुलै 1910ला. ओके, एक रिसर्च सेंटर, हिस्टॉरिकल रिसर्च सेंटर म्हटलं तरी चालेल, ज्यामध्ये त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने याच्या जवळजवळ 22 व्हॉल्यूम्स लिहिलेले आहे बाळांनो. कुणी? विके राजवाडे यांनी. कशाचे? मराठ्यांच्या इतिहासाची साधने. किती व्हॉल्यूम? 22 व्हॉल्यूम.
आणि अजून तसंच पाहिलं तर त्यांचे ऑथेंटिक डॉक्युमेंटरी सोर्सेस, म्हणजे त्यांचा एक विश्वास होता, वी बिलीव्ह दॅट द हिस्ट्री शुड बी रिटन ओनली युझिंग ए ऑथेंटिक डॉक्युमेंटरी सोर्सेस. जे डॉक्युमेंटरी सोर्सेस असेल त्यावरच लिहिली गेली पाहिजे, त्यानुसार हिस्ट्री मांडली गेली पाहिजे. असं आडाम-धाडाम म्हणतो ना आपण, मनानं वाटेल किंवा इकडून तिकडून भेटलं त्याच्यावर लिहिण्यात काही मजा नाही, किंवा तो इतिहास, तो ही हिस्ट्री खरी मानायची पण नाही, असं त्यांचं मत होतं. त्यानंतर हे जे विखे राजवाडे यांच्या रिलेटेड जर तुम्ही बघितलं तर त्यांनी पॉलिटिकल इमेज असो, त्यानंतर कॉन्स्पिरॅसीज असो, वार्स असो, या सर्व गोष्टीचा स्टडी केला आणि मग हिस्ट्री लिहिलेली. त्यामध्ये ह्युमन हिस्ट्री पण लिहिली, ज्यामध्ये टाईम, स्पेस, डिस्क्राईब एनी इव्हेंट, नेसेसिटीज, या सर्व. तर बघा, ह्युमन हिस्ट्री जी होती ती त्यांनी विखे राजवाडे यांनी टाईम आणि स्पेस हे मॅटर करतं. त्यानंतर त्यांनी या कंप्लीट कॅनव्हास ऑफ द गिवन टाईम, ओके. त्यानंतर ते प्लेस कोणती होती, त्यानंतर बॅलन्स कॉम्बिनेशन ऑफ 3 फॅक्टर्स. त्यांनी काय केलं, टाईम, स्पेस अँड पर्सनॅलिटीज ज्या प्रेझेंट होत्या त्यांच्यानुसार स्टडी केला. आणि त्यामध्ये ओनली ॲन इव्हेंट डज क्वालिफाय टू बी कॉल्ड सो, म्हणजे हे जे 3 फॅक्टर आहे, या 3 फॅक्टर रिलेटेड जर कोणता इव्हेंट क्वालिफाय करत असेल तरच तो आपण लिहू शकतो, किंवा तरच तो आपण कन्सिडर करू शकतो, असं विखे राजवाडे सांगत होते. नॅशनलिस्टिक हिस्टोग्राफीमध्ये इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स विदा सावरकर यांनी लिहिलेलं, विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे, इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. ते पण त्या रिलेटेड त्या काळातली हिस्ट्री लिहिल्या गेल्यामुळे त्या 1857चा उठाव जो होता, 1857चा जो वार होता, त्या रिलेटेड आपल्याला या पुस्तकातून बऱ्याचशा काही गोष्टी शिकायला भेटतात किंवा समजतात. म्हणजे हे स्कॉलर जे होते यांना हिस्ट्री लिहिताना कम्युनिटी सायन्स, इकॉनॉमिक्स हिस्ट्री, पॉलिटिकल आयडिओलॉजी, कल्चरल ॲस्पेक्ट्स, या सर्व गोष्टींचा, कल्चरल काय होतं, सोशल काय होतं, इकॉनॉमिक हिस्ट्री काय होती, या गोष्टी रिलेटेडसुद्धा त्यांना त्या वेगवेगळ्या डिफरंट टाईपच्या डिनॅस्टीचा स्टडी करताना त्यांनी या गोष्टीवर सुद्धा फोकस केला. त्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स हिस्टोग्राफी इन्फ्लुएन्स बाय 3 आयडिओलॉजिकल स्कॉलर्स, एक मार्क्सिस्ट हिस्ट्री, एक सब अल्टर्न हिस्ट्री, आणि तिसरं आहे फॅमिनिस्ट हिस्ट्री. ओके. पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा जो काळ आहे, त्यामध्ये साधारणतः 3 आयडिओलॉजिकल स्कूल्स आपल्याला पाहायला भेटतात, ज्यामध्ये मार्क्सिस्ट हिस्ट्री असेल. मार्क्सिस्ट हिस्ट्री जी होती ती ख्रिस विक्यम यांनी लिहिलेली, ओके. तर त्यांनी काय केलं, प्रोडक्शन, मोड ऑफ प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल रिलेशन, या गोष्टी कन्सर्न करून यांनी ही हिस्ट्री लिहिलेली, ज्यामध्ये त्यांनी स्टडी करताना कास्ट सिस्टीमचा स्टडी केला. त्यानंतर मार्क्सिस्ट हिस्ट्रीमध्ये आयडिओलॉजिकल स्कॉलर्समध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी होते, कॉम्रेड श्रीपाद अमरू डांगे होते, कॉम्रेड शरद पाटील होते, राम शरण शर्मा यांनी या मार्क्सिस्ट हिस्ट्री रिलेटेड लिहिलेलं आहे, ज्यामध्ये कॉम्रेड डांगे यांनी प्रिमेटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी म्हणजे काय मित्रांनो, गुलामगिरी, यांच्या रिलेटेड त्यांनी लिहिलेलं आहे. मार्क्सिस्ट हिस्ट्रीनंतर जे सबअल्टर्न हिस्ट्री येतं त्यामध्ये बॉटम मोस्ट रँक्स, म्हणजे हे जे अँटिनिओ ग्रॅम्सी होते, हे इटालियन हिस्टोरियन होते. त्यांनी काय केलं, बॉटम मोस्ट रँक्स म्हणजे सर्वात खालचा ते म्हणतो ना, सर्वात खालची जी पायरी असते ती चढल्यानंतरच आपल्याला वरच्या पायऱ्यापर्यंत किंवा मंदिरापर्यंत जाता येते, आपल्याला माहिती आहे. तसं त्यांनी काय केलं, कोणती हिस्ट्री स्टडी करताना जी बॉटम मोस्ट रँक जी असते तिथून सुरुवात केली, जेणेकरून ती हिस्ट्री त्यांना छान प्रकारे स्टडी करता येईल आणि मांडता पण येईल. त्यामध्ये फॉकलर हॅज बीन कन्सिडर ॲज अ व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स ऑफ रायटिंग सब अल्टर्न हिस्ट्री. त्यानंतर रणजित गुहा नावाचे जे इंडियन हिस्टोरियन होते, त्यांनी काय केलं, सब अल्टर्न हिस्ट्री जी आहे ती एस्टॅब्लिश करून अकॅडमिक स्कूल ऑफ हिस्टोग्राफी, तर हे इम्पॉर्टंट होतं त्याच्यासाठी. तसंच महात्मा ज्योतिराव फुले असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, त्यांनीसुद्धा या हिस्ट्री रिलेटेड, सब अल्टर्न हिस्ट्री रिलेटेड खूप लिहिलेलं आहे, ज्यामध्ये महात्मा फुले यांनी गुलामगिरी नावाचं बुक्स लिहिलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी, आणि तसंच हिस्ट्रीमध्ये एक शूद्रास्ती शूद्रा असं कम्युनिटी जे आहे त्यांच्या रिलेटेड त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी एक टोटल अटेन्शन जे होतं, अटेन्शन याचं होतं एक्सप्लॉयटेशन ऑफ वुमेन, शूद्राज अँड अतिशूद्राज. म्हणजे त्यांनी काय केलं, वुमेनचं जगणं कसं होतं, वुमेन कशी जगायची, कोणकोणत्या प्रॉब्लेमला कोणता प्रॉब्लेम त्यांना फेस करायला लागायचा, शूद्र असेल, अतिशूद्र असेल, यांच्या ज्या व्यथा आहे ते त्यांनी उघड केल्या आणि त्यांच्या रिलेटेड या गुलामगिरीमध्ये आणि शूद्राशी शूद्रा यामध्ये त्यांनी मांडल्या.
तसंच शूद्र आणि अतिशूद्र हे बॉटम मोस्ट रँक जे होत्या कास्ट सिस्टीममध्ये त्याच्या रिलेटेड त्यांनी सांगितलं गुलामगिरीमध्ये. तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 बुक्स लिहिले. दलित कास्ट रिलेटेड त्यांनी लिहिलं, ज्यामध्ये हू वेअर द शूद्राज द अनटचेबल्स असे 2 बुक्स लिहून त्यांनी हे बॉटम मोस्ट रँक जे होत्या, ज्या कास्ट होत्या त्यांना समाजाच्या फ्लोमध्ये आणण्यासाठी त्यांनी अशा प्रकारची सब अल्टरनेट हिस्ट्री लिहिली, जेणेकरून त्यांना या गोष्टी पासून मुक्तता भेटेल आणि ते जो समाज आहे तो सोसायटीमध्ये येईल आणि त्यांना इतरांसारखं जगण्याचा अधिकार मिळेल या दृष्टीने लिहिलं. तसं यांनी वुमेनच्या रिलेटेडसुद्धा रायटिंग केली, जेणेकरून वुमेनचं लाईफ जे आहे ते सुद्धा बदलावून त्यांच्यासुद्धा सुधारणावं या दृष्टीने त्यांच्या रिलेटेडसुद्धा त्यांनी हिस्ट्री लिहिली. सो इट वॉज ऑल्सो नेसेसरी टू रिथिंक अबाउट द वुमेन पोझिशन इन हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये वुमेनची पोझिशन काय होते त्याच्या रिलेटेडसुद्धा विचार करणं गरजेचं आहे असं या ऑथर्सना वाटायचं. ज्यामध्ये ताराबाई शिंदे ज्यांनी फिमेल रायटर फर्स्ट फिमेल रायटर ज्यांनी 19th सेंचुरीला स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला, जो 1882ला पब्लिश झाला आणि फर्स्ट फॅमिनिस्ट बुक इन इंडिया. कोणता आहे? स्त्री पुरुष तुलना. ओके मित्रांनो, तर बघा स्त्री पुरुष तुलना हा जो फर्स्ट वुमेन रिलेटेड लिहिलेला बुक होता, कादंबरी पण होती. तसंच 1888ला पंडिता रमाबाईज यांनी द हाय कास्ट हिंदू मॅन हे बुक पब्लिश केलं. पुढे जाऊन मीरा कोसंबी असेल, त्यांनी क्रॉसिंग थ्रेशोल्ड, फॅमिनिस्ट एसे इन सोशल हिस्ट्री. त्यानंतर पंडिता रमाबाई, डॉक्टर रुक्माबाई अशा खूप साऱ्या वुमेन पुढे आल्या आणि त्यांनी ह्युमेनची जी व्यथा आहे ती समाजासमोर मांडली आणि समाजात मांडल्यानंतर वुमेनवर किती अत्याचार होतो, अन्याय होतो या गोष्टी समाजात मांडल्यामुळे पुढे जाऊन त्यांना एक स्कोप भेटला. त्यामध्ये डॉक्टर शर्मिला रेगे पण होत्या, ज्या दलित वुमेन होत्या महाराष्ट्रामधल्या. तसंच त्यांनी रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमॉनीज या रिलेटेड एसे लिहिले, ऑटोबायोग्राफीज लिहिली दलित वुमेनची, जेणेकरून सर्व प्रकारच्या स्त्रियांना फ्लोमध्ये येता येईल, समाजामध्ये येता येईल. त्यासाठी काही इंडियन जे हिस्टोरियन होते त्यांनीसुद्धा लिहिलेले, ज्यामध्ये सर जादूनाथ सरकार असेल, सुरेंद्रनाथ सेन असेल, रियाज सत्कार, GS सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवळकर यांनीसुद्धा पर्टिक्युलर आयडिओलॉजीचा आधार घेऊन लिहिलेलं आहे. तसं अदर हिस्टोरियन जे होते लाईक यशवंत दिनकर फडके, रामचंद्र गुहा यांनीसुद्धा वुमेन रिलेटेड किंवा इंडियाच्या हिस्ट्री रिलेटेड खूप सारं लिहिलं गेलं आहे. ओके मित्रांनो, तर यामध्ये बघा मराठी रियासत गोविंद सकाराम सरदेसाई यांनी लिहिलेली. अशा पद्धतीने हा लेसन आपण एंड केला आहे. सो लक्षात ठेवा, DG कोकणी ट्युटोरियलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जो माध्यम आहे बेल आयकॉनला प्रेस करायला नक्की विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, थँक्यू.